नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एटीएसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांना कोणताही अलर्ट नव्हता अशा प्रकारचं स्पष्टीकरण करण्यात आलंय. जान मोहम्मदला मुंबईतून नाही तर राजस्थानच्या कोटातून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्यानं रेकी केली ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. तो ट्रेननं जात होता तेव्हा त्याला अटक करण्यात आल्याचं महाराष्ट्र एटीएसनं सांगितलंय. दिल्ली पोलीस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली आहे. जान मोहम्मद शेखचे 20 वर्षांपासून दाऊद गँगशी म्हणजे डी गँगशी संबंध होते हा खुलासा सुद्धा आज एटीएसनं केला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी कारवाई करून एकूण 6 जणांना अटक केली असून त्यापैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. त्यामुळे राज्यातल्या तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या संदर्भात एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. ज्यावेळी ट्रेन कोटा पोहोचली राजस्थानमध्ये तेव्हा त्याने दिल्ली पोलिसने अटक केलं आणि त्याने का अटक केला त्याचे हातात त्याच्याजवळ काय हथियार वगैरे मिळाले नाही, परंतु नेमकी काय इन्फॉर्मेशन होती आणि काय हे कट आहे काय षडयंत्र आहे ते सगळं तपासचा भाग आहे. तपास चालू आहे आणि आपली एटीएसची एक टीम आता संध्याकाळी दिल्लीकडे रवाना होत आहे. आज शाम को दिल्ली जा रही है. इसको जान मोहम्मद को इंट्रोगेट करेंगे और जो भी इंफॉर्मेशन दिल्ली पुलिस के पास है वो हम लेकर आएंगे. हमारे पास जो इन्फॉर्मेशन है वो हम दिल्ली पुलिस को देंगे और देखते हैं फिर ये केस आगे कैसे बढ़ता है. 25 दिवसाचा बाळ हे आजही त्या आई मोल आणि प्लीपर असं जे जोडी आहे ते त्याला सांभाळत आहे आणि अत्यंत आमची टीम जी डॉक्टर टीम आहे किंवा ज्या केंद्रीय एजेंसी ने दिल्ली पुलिस को अलर्ट किया, मुंबई पुलिस को अलर्ट नहीं किया. एटीएस मुंबई को भी अलर्ट नहीं किया बिकॉज ये केस जो ओरिजिनेट हो रहा था ये दिल्ली से हो रहा था, तो सारा काम दिल्ली पुलिस का था. As far as legal case is concerned, there is no legal case except one case जो शायद 2010 में उसके बाद इलेक्ट्रिसिटी की चोरी का हुआ था. 1-2 एनसी के केसेस हैं, उनका संबंध इससे नहीं है. इलेक्ट्रिसिटी का एक दूसरा केस है, एनसी का दूसरा केस है. He was on our radar means there are so many people on our radar. मुंबई में रेकी नहीं की गई, मुंबई में रेकी की जाएगी ऐसा एक बात उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में करी है. ऐसा नहीं था कि कोई पाकिस्तान से कोई पाकिस्तान ट्रेंड आदमी आया उसने मुंबई में रेकी करी. ये बात बिल्कुल गलत है. सिर्फ एक आदमी जा रहा था जिसको रास्ते में ही पकड़ लिया गया. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अजित मांढरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. अजित, खरं तर या संपूर्ण प्रकरणात अंडरवर्ल्डचं कनेक्शन सुद्धा समोर येत आहे. आज एटीएसनं त्याच्याबद्दल फार सविस्तरपणे काही सांगितलं नसलं तरी तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे? हा जो जान मोहम्मद आहे त्याचं आणि अंडरवर्ल्डचं नेमकं कनेक्शन काय आहे? विलास, स्वतः एटीएस चीफ विनीत अग्रवाल यांनीच हे स्पष्ट केलेलं आहे. 20 वर्षापूर्वी हा जान मोहम्मद शेख जो होता तो दाऊदच्या संपर्कामध्ये होता, डी गँगच्या संपर्कामध्ये होता. एका फायरिंगच्या केसमध्ये त्याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होता आणि तो 20 वर्षापूर्वीचा होता, पण त्यानंतर देखील तो डी कंपनीच्या संपर्कामध्ये होता. याचा अर्थ एटीएसला हे माहिती होतं की डी कंपनीच्या संपर्कामध्ये जान मोहम्मद शेख होता. पण मग आता एटीएसची नेमकी चूक कुठे झालेली आहे की एटीएसनं या जान मोहम्मदवरती रडार ठेवण्यामध्ये कुठे चूक केलेली आहे का, किंवा त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत हा सगळा जो कट रचला जातो आहे ह्याच्या बाबतीमध्ये जान मोहम्मद शेख ह्याच्या काय घडामोडी होत्या, त्याच्या काय हालचाली होत्या, तो ड्रायव्हरचं काम करायचं असं सांगायचा, प्रॉपर्टी डिलिंगचं काम करायचं असं सांगायचा, हे सर्व सुरू असताना मग एटीएसकडून असं काय राहिलं की जान मोहम्मद शेख जो आहे तो इतका मोठा कट रचत होता, त्याने या सगळ्या गोष्टीचं एक्झिक्युशन केलं होतं, लोकांना गोळा केले होते, हवालामार्फत पैसे आणले होते. हे सगळं एटीएसच्या रडारच्या बाहेर कसं काय गेलं, या सगळ्या
गोष्टीमध्ये ATSने नेमकं खुलासा करणं टाळलेलं आहे, या प्रश्नांना बगल दिलेली आहे. हे यावरूनच स्पष्ट होतं की ATSची या सगळ्या कारवाईमुळे नामुष्की किती झालेली आहे. दुसरीकडे याच्या मागे आता असं म्हटलं जातं की सध्या जो सुरू आहे की केंद्रीय यंत्रणा आणि महाराष्ट्रातल्या यंत्रणा यांचा जो वाद आहे, तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांचा वाद आहे. तर माझ्या दृष्टीने हे असं नाही आहे. ह्याच्या आधी जसं आपल्याला माहिती की ह्याच्या आधी देखील दिल्ली स्पेशल सेलने बऱ्याच अशा कारवाई केल्या होत्या आणि काही कारवायांमध्ये दिल्ली स्पेशल सेलला मुंबई ATSच्या महाराष्ट्र ATSच्या ताब्यात असलेले आरोपी पाहिजे होते, पण त्यांना देण्यास नकार दिला काही ठिकाणी, तर काही ठिकाणी सहकार्य केलं नाही. तर एकंदर हा जो जुना वाद आहे तो अजूनही कायम आहे आणि या प्रकरणामुळे हा वाद जो आहे तो जाहीरपणे समोर आलेला आहे की जर दिल्ली स्पेशल सेल ही UP ATSला सोबत घेऊन इथं कारवाई करू शकते, तर महाराष्ट्र ATSला सोबत घेऊन इथं कारवाई का करू शकत नाही. जर जाम मोहम्मद शेख हा ट्रेनने प्रवास करतोय हे दिल्ली स्पेशल सेलला माहिती होतं, तर त्याच्यासोबत काही लोकं ठेवली, गुप्त लोकं ठेवली, जी महाराष्ट्राच्या बाहेर जी ट्रेन गेल्यानंतर त्याला अटक करतील. म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टींपासून महाराष्ट्र ATSला लांब ठेवायचं होतं दिल्ली स्पेशल सेलला, हे यावरून स्पष्ट होते. मग आता याच्यामध्ये राज्य सरकार असेल किंवा इथले वरिष्ठ अधिकारी असतील, ते दिल्ली पोलिसांशी कसा संपर्क करतील, त्यांना पूर्ण माहिती दिली जाईल का अजूनही दिल्ली स्पेशल सेल जे आहे ते येऊन नकळ देऊन कारवाई करून जातील. त्यामुळे आता ATSच्या समोर नवीन दहशतवादी शोधणं यापेक्षा दिल्ली स्पेशल सेल काय कारवाई करतं या प्रकरणामध्ये येऊन ह्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असंच एकंदर या पत्रकार परिषदेतून दिसतं आहे. अजित, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये दिसतोय तो म्हणजे महाराष्ट्र ATSनं आज जेव्हा पत्रकार परिषद घेतली ते असं म्हणतायत की एकतर कुठला गुन्हा घडलेला नाही, दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे कुठलं शस्त्रसुद्धा सापडलेलं नाही आहे आणि जी कारवाई केलेली आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर केलेली आहे. त्यामुळे ATSची याच्यात काहीच चूक नाही आहे. ते सातत्यानं सांगत होते, पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते, पण ते सांगत होते की ATSची याच्यात काहीच चूक नाही आहे. हे जे त्यांचं वक्तव्य आहे इथूनच कळतंय की ATSचं फेल्युअर किती, ATSचं अपयश किती आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जाम मोहम्मद शेख हा मुंबईत आहे. 9 तारखेला तो दिल्लीला जाणार होता, त्याला तिकीट मिळाली नाही, तर तिकीट कन्फर्म झालं नाही. 13 तारखेला त्याने तात्काळचं तिकीट काढलं, त्याचं तिकीट कन्फर्म झालं, तो निघाला. महाराष्ट्राच्या बाहेर जशी ट्रेन गेली तसं त्याला लगेच दिल्ली स्पेशल सेलने अटक केली. म्हणजे हे सगळं दिल्ली स्पेशल सेलला दाखवायचं होतं का की तुमच्या नाकाखालून, ATSच्या नाकाखालून आम्ही या आरोपीला पकडलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आता कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं वाटतंय, कारण का ह्या दोन यंत्रणेच्या वादामध्ये नुकसान महाराष्ट्राचं होतं आहे. कारण का जर काही स्पेसिफिक इनपुट असतील, आता याला दिल्ली स्पेशल सेलला जे आहे ते सेंट्रल एजन्सीने इनपुट्स दिले या सगळ्या बाबतीमध्ये असं ATSचं म्हणणं आहे. पण जर आपण पाहिलं तर ती इनपुट जी आहे ती शेअर करू शकली असं दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याच्या आधीच जाम मोहम्मद शेखला या ठिकाणी ATSने अटक केली असती. पण ज्या जुन्या घटना आहेत, जुने वाद आहेत ATSचे आणि दिल्ली स्पेशल सेलचे, यामुळे कुठेतरी जाम मोहम्मद शेख हा महाराष्ट्राच्या बाहेर पडल्यानंतर ही सगळी कारवाई केली गेलेली आहे. राहिला मुद्दा त्याच्याकडे हत्यार सापडली नाही, त्याच्याकडे स्फोटकं सापडली नाही, तर त्यावरती कुठला महाराष्ट्रात गुन्हा घडला नाही. हे टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या विनीत अग्रवाल यांचं बरोबर आहे. पण असं असताना देखील पुढे जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांना किंवा महाराष्ट्र ATSला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांनी एक्झिक्यूट केल्या पाहिजे होत्या. त्यांना माहिती पाहिजे होतं, त्यांचे सोर्स, त्यांची खबरी जे आहेत, त्यांचं नेटवर्क जे आहेत ते स्ट्रॉंग या ठिकाणी त्यांनी केलं पाहिजे होतं. आणि त्यांनी जर आधी कारवाई केली असती तर कुठेतरी जाम मोहम्मद शेख याच्या तपासातून आणखी नवीन माहिती समोर यायची. हा यांचा वाद बाजूला ठेवूयात, पण मुंबई सुरक्षित कशी राहील, महाराष्ट्र सुरक्षित कसं राहील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या यंत्रणांनी पाहिल्या पाहिजेत, जे आता इथे पाहताना दिसत नाही आहेत. यामुळे आता एक जाम मोहम्मद शेख मिळालेला आहे, पण याही पुढे जाऊन आणखीन किती जान मोहम्मद शेख मुंबईत आहेत जे अशा पद्धतीने दहशतवाद्यांचा कट रचत आहेत, दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत आहेत, स्लीपर सेल तयार करत आहेत, डी कंपनीला मदत करत आहेत. या सगळ्यांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थाने मुंबई सुरक्षित राहील. असं पण कळतंय की जान मोहम्मद हा 20 वर्षांपूर्वी डी कंपनीशी संबंधित होता, त्याचे संबंध होते. पण 20 वर्षाच्या नंतर आता त्याचं हे दहशतवादी कनेक्शन समोर आलेलं आहे. तो आर्थिक अडचणीत होता गेल्या काही दिवसापासून आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. पण या सगळ्याचा उलगडा झाला कसा, त्याच्याबद्दलची काय माहिती मिळू शकली आहे?
तुला अगदी म्हणजे तुला जो प्रश्न पडला तोच मला प्रश्न पडला होता. वारंवार विनीत अग्रवाल हे म्हणतात की या बाबतीमध्ये आमचं दिल्ली पोलिसांशी बोलणं झालेलं आहे, पण त्यांनी काही विशेष माहिती शेअर केली नाही आहे. आमची टीम जाईल आणि आम्ही पूर्ण त्या ठिकाणी चौकशी करू. पण एकीकडे विनीत अग्रवाल हेही सांगतायत की त्याने टॅक्सी घेतली होती, लोन काढलं होतं, तो कर्जबाजारी होता. त्याने स्कूटर घेतली होती, लोन काढलं होतं, कर्जबाजारी होता, त्याकडे पैसे नव्हते आणि पैसे घेण्याकरता तो पुन्हा त्याला पैसे पाहिजे याकरता तो पुन्हा डी कंपनी संपर्कात आला, हे ते स्वतःच सांगतायत. पण ह्याच्या आधी पण त्यांनी सांगितलं की तो 20 वर्षामध्ये बऱ्याच वेळा डी कंपनीच्या संपर्कात होता. हे आमच्या इंटेलिजन्समध्ये माहिती समोर आलेली आहे. पण नेमकं त्यांचं स्टेटमेंट कुठलं महत्त्वाचं मानायचं हा एक मुद्दा आहे. मग जर तो खराच त्याला आर्थिक चणचण होती म्हणून याच्यामध्ये गेला का, वेगळं काही कारण होतं, दाऊदने सांगितलं होतं म्हणून गेला होता का, किंवा दहशतवाद्या कारवाया करायच्या आहेत या सगळ्या गोष्टीमुळे तो तिकडे गेला होता का, या गोष्टींचं खरं मुळापर्यंत जाणं हे ATSचं कर्तव्य आणि त्यांनी ते केलं पाहिजे. पण आता अशा स्वतःचीच वेगवेगळे स्टेटमेंट देऊन त्यांनीच हे स्पष्ट केलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये ATS अजूनही खूप मागे आहे. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पण या संपूर्ण कारवाईनं काही प्रश्न निश्चितपणे निर्माण झालेले आहेत महाराष्ट्र ATSच्या भोवती. त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काळात मिळतील अशी आशा करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बोलूयात पुढच्या बातमीकडे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील 5 आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित करण्याला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात 5 आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित करण्यास न्यायालयानं परवानगी दिली आहे. वीरेंद्र तावडे कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचं सांगण्यात आलंय. सचिन अंदुरे ज्यानं हा मारेकरी होता, ज्याने हत्या केली. शरद कळसकर हा सुद्धा एक मारेकरी आहे. विक्रम भावे या 4 आरोपींच्या विरोधात UAPA कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस CBIनं न्यायालयाकडे केली आहे. आणि या आरोपींच्या विरोधात हत्येचा कट रचणं आणि दहशत माजवणं असे आरोप करण्यात आले. तर या प्रकरणातला 5वा आरोपी सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर याच्या विरोधात सुद्धा UAPA कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस CBIनं केलेली होती. परंतु सध्या तरी पुनाळेकरच्या विरोधात हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याच्या गुन्ह्यासाठी दोषारोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण या संपूर्ण घटनेचा जो तपास आहे तो न्यायालयाच्या निर्देशाखाली सुरू होता. CBIच्या मार्फत हा सगळा तपास सुरू होता आणि आता CBIनं दोषारोप पत्र निश्चित केलेलं आहे. 5 जण, ज्या 5 जणांनी कट रचणं, हत्या करणं आणि त्याच्यानंतर पुरावे नष्ट करणं अशा प्रकारचे आरोप ह्या 5 जणांवरती करण्यात आलेले आहेत. आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, काय म्हणणं आहे नेमकं CBIचं, काय अधिक माहिती याबद्दल? विलास, आज चार्जेस जे आहेत ते फ्रेम केलेत. आरोप निश्चिती जी आहे ते 5 आरोपींच्या विरोधामध्ये करण्यात आली आहे. वीरेंद्र तावडे याच्या विरोधामध्ये कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप निश्चित करण्यात आलाय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी असल्याचा आरोप जो आहे तो निश्चित करण्यात आलाय. विक्रम भावे याच्या विरोधात लॉजिस्टिक सप्लाय जो आहे, गाडी, शस्त्र हे सगळं उपलब्ध करून देणं किंवा इतर गोष्टी ज्या आहेत, नकाशे किंवा येण्या जाण्याचा मार्ग उपलब्ध त्याची डायरेक्शन्स उपलब्ध करून देणं, या असे आरोप जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि संजीव पुनाळेकर जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये CBIने UAPA लावण्याची मागणी जी आहे या सगळ्याच 5 आरोपींच्या विरोधामध्ये केलेली होती. मात्र त्यावरती न्यायालयानं अजून काहीही भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नाही. पुनाळेकर यांच्या विरोधामध्ये हत्येत वापरलेली शस्त्र जी आहेत ती नष्ट करायचा आरोप त्यांच्यावरती होता. ते आरोप मात्र न्यायालयाने निश्चित केलेले आहेत. या सगळ्या सुनावणीनंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुन्हा येरवडा कारागृहामध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहे. त्यांना नेण्यात आलेले आहे. यापूर्वी वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांच्यासोबत पुनाळेकर यांचा जामीन झालेला होता. आता या प्रकरणामध्ये आरोप निश्चिती झाल्यानंतर शिक्षा जी आहे ती न्यायालयाकडून सुनावली जाऊ शकते आणि त्यासाठी नेमकं किती काळ लागेल हे सांगणं तुर्तास अशक्य आहे. मात्र 8 वर्ष तब्बल दाभोळकर यांचे मारेकरी सापडा त्यांच्यावरचे आरोप निश्चिती व्हायला लागलेले. वैभव, याचा अर्थ असा समजायचा की CBIच्या तपासातून आता पूर्णपणे या कटाचा उलगडा झालेला आहे, या हत्येचा उलगडा झालेला आहे? CBIने पूर्ण प्लॉट दिलेला आहे. मात्र सुरुवातीपासून या तपासावरती काही प्रश्नचिन्ह आहेत. या प्रश्नचिन्हांमध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्यानुसार सुरुवातीला जो प्लॉट त्यांनी दिलेला होता विनोद तावडे आणि विक्रम भावे यांच्या पुरताच, त्याच्यामधली शस्त्र, त्याचे बॅलिस्टिक रिपोर्ट आणि पुन्हा नव्यानं
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा अटका झाल्यानंतर न्यायालयामध्ये फेर आरोपपत्र जे आहे ते सादर केलेलं होतं सीबीआयनं. त्याच्यामुळं हा तपास सीबीआयकडून सातत्यानं अधांतरी किंवा अपूर्ण राहतोय की काय अशी परिस्थिती होती. आता उपलब्ध आरोपी आणि पुरावे, त्याचा एक प्लॉट आणि त्याला सर्कमस्टॅन्शियल म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत याचा ब्रिज सीबीआय बांधू शकलाय. मात्र हा तपास जो आहे तो अगदी पूर्ण झालाय का, या सगळ्या मागे ज्यांचं डोकं आहे किंवा ज्यांचा मेंदू आहे त्यांना अटक झाली मास्टर माइंड त्याच्यात आलेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्ही सोबत राहा वैभव. आता आपल्यासोबत हमीद दाभोळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. हमीदजी, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेलच की आज दोषारोप निश्चित करायची परवानगी दिलेली आहे आणि 5 जणांच्या विरोधात या हत्येचा कट रचणं, हत्या घडवणं आणि त्याच्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करण्यापर्यंतच्या हे आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत. तुमची काय पहिली प्रतिक्रिया याबद्दल? खूप उशीर झाला असला 8 वर्षांचा तरी ही एक महत्वाची घडामोड आहे असं आम्ही मानतो. कारण की गेली अनेक वर्ष मारेकरी प्रत्यक्षामध्ये सापडतील का नाही अशी साशंकतेपासून ते त्यांना पकडणं, त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करणं, आरोप निश्चिती होणं आणि तिथून पुढे ट्रायल चालू होणं, हे सगळ्या महत्वाचे टप्पे आहेत. आणि ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की हा एका व्यापक कटाचा, दहशतवादी पद्धतीच्या कटाचा भाग असू शकतो, तर त्याला सीबीआयनी बळकटी दिलेली आहे. UAPA अंतर्गत हे चार्जेस दाखल झालेले आहेत. महत्वाची गोष्ट आणखीन एवढी आहे की जरी प्रत्यक्षातले संशयित मारेकरी पकडले गेले असले तरी त्यामागचे सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाही आहेत. माननीय उच्च न्यायालय अजूनही या खुनाच्या तपासाच्या बाबतीमध्ये देखरेख त्यांची चालू आहे आणि सूत्रधार पकडण्यासाठी त्यांनी सीबीआयला निर्देश दिलेले आहेत. त्यामुळं येत्या कालखंडात सूत्रधार देखील पकडले जातील आणि त्यांच्यावर पण खटला चालेल आणि जो चालू होणारा खटला आहे तो लवकरात लवकर निकाली निघेल अशी अपेक्षा आहे. निश्चितच ती अपेक्षा आहे. पण आता सीबीआयने हे दोषारोप करत असताना स्वाभाविक आहे की कोर्टात जेव्हा याची ट्रायल सुरू होईल तेव्हा भक्कम पुरावे आणि त्याची सगळी गुन्ह्याची साखळी त्यांना जोडून दाखवावी लागेल. सगळ्यांचा सहभाग सुद्धा निश्चित करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं, आतापर्यंत झालेल्या तपासाच्या बद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि दोषींना शिक्षेच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ते भक्कम पुरावे जमा झालेत का? तपासामध्ये दिरंगाई झाली याच्याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही. जर सुरुवातीलाच डॉक्टरांच्या खुनानंतर हे संशयित मारेकरी पकडले गेले असते तर पुढचे पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून टळू शकले असते. कारण की आता हे अगदी स्पष्ट आहे की जे 4 आरोपपत्र दाखल झाली आहे त्याच्यातनं की कॉमन सेट ऑफ पिस्तूल त्याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत, कॉमन लोक आहेत आणि हे कॉमन मॉड्यूल होतं ज्याच्या माध्यमातून हे खून केले गेले. त्यामुळं उशीर का होईना योग्य दिशेने ही पावलं पडलेली आहेत. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासाचा आणि उच्च न्यायालयाने केलेल्या देखरेखीचा याच्यात एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आता हे पुरेसं आहे का, तर नक्कीच पुरेसं नाही आहे. कारण की जोपर्यंत सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत अशा स्वरूपाचे हल्ले परत होण्याची शक्यता निश्चित राहते. आणि ज्या स्वरूपाचं आरोपपत्र आता सीबीआयने दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या स्वरूपाचे पुरावे आहेत ते बघता आम्हाला नक्कीच अशी आशा आहे की लवकरात लवकर जशी ट्रायल पुढे जाईल तसं यामधल्या संशयितांना त्या खुनामध्ये शिक्षा होईल. हमीदजी, तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करताय ती सगळ्यांचीच अपेक्षा आहे. पण जर आज दोषारोपपत्र दाखल करायलाच इतकी वर्ष लागली आहेत तर त्याच्या ट्रायलला आणखी किती वर्ष लागतील हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. ती लवकर व्हावी, आरोपींना शिक्षा व्हावी, त्या संदर्भात लवकरात लवकर ट्रायल व्हावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? पर्याय काय आता मला वाटतं की उच्च न्यायालयाने सातत्याने त्याविषयी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ज्या वेळेला तपास चालू आहे त्यावेळेला सातत्याने त्याच्याविषयीची मागणी आपले जे वकील आहेत ॲडव्होकेट अभय नेवगी यांच्या मार्फत आपण उच्च न्यायालयात करत आलेलो आहे. मध्ये करोनाच्या कालखंडामध्ये न्यायिक प्रक्रिया सगळीच हळू चालू असल्यामुळे 1-1.5 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये गेला. पण तरी देखील या टप्प्यापर्यंत ते आलेलं आहे आणि आता दर 15 दिवसांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्या तारखा पडतायत. त्यामुळे याच गतीनं ते चालू राहिलं तर नक्की
येत्या काही महिन्यांमध्ये या ट्रायलला शेवटापर्यंत ती जाऊ शकेल अशी अपेक्षा आहे या आजच्या घटनेनंतर. निश्चितच मनामध्ये तुम्हाला अपेक्षा आहे, तुम्ही सोबत राहाच. आपल्यासोबत डॉक्टर हमीद दाभोळकर होते, जे सांगत होते या सगळ्या प्रक्रियेच्या बद्दल. आता आपल्यासोबत संदीप प्रधान आहेत, ज्येष्ठ पत्रकार. संदीप सर, ज्या प्रकारचा आज दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळालेली आहे, दोषारोप निश्चिती झालेली आहे, असं वाटतंय देर आहे, दुरुस्त आहे, अखेर न्यायाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल पडलंय? निश्चितच म्हणजे जे झालेलं आहे न्यायालयात ते निश्चितच स्वागतार्ह आहे. पण हा जो विलंब आहे हा, त्या बाबतीमध्ये खरोखरच खेद वाटतो. म्हणजे दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पूर्णपणे सातत्याने कार्य केलं. त्या महाराष्ट्रात तसा कायदा व्हावा याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांच्यावरती अशा पद्धतीने गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. आणि आज इतकी वर्ष लागतात या एवढ्या सगळ्या म्हणजे संवेदनशील अशा प्रकरणामध्ये सुद्धा. खरंय. तर हे खूप दुर्दैवी आहे. आणि आता जे कुणी आहेत आरोपी म्हणून आहात तर ते त्यांच्यावर दोषारोपपत्र होईल. पण मुळामध्ये यामागचे जे कोणी मास्टर माइंड असतील, त्यांनी कोणी याबाबतचे काही दिग्दर्शन केलं अशी जी काही लोक असतील त्यांच्यापर्यंत अजून कारवाई गेलेलीच नाही. हे सुद्धा मला असं वाटतं की खूपच दुर्दैवी आहे. सर, यात आपण असं म्हणायचं तपास यंत्रणांचा दोष आहे, याच्यामध्ये काही त्रुटी न्यायालयीन व्यवस्थेच्या आहेत, की राजकीय महत्वाकांक्षा शब्दाचा योग्य ठरणार नाही, पण राजकीय इच्छाशक्ती याचा सुद्धा मोठा वाटा आहे? सगळ्याचाच एकत्रित हा परिपाक आहे. म्हणजे पोलिसांची हलगर्जी आहे, राजकीय इच्छाशक्ती हा भाग आहे, सगळंच आहे. सगळ्याचाच एकत्रित हा परिपाक आहे. आणि मग दुर्दैवाने असं होतं ना की असं विलंबानं म्हणजे जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड तसंच हा प्रकार आहे असतो. आणि मग आता काही प्रकरणामध्ये आपण जे बघतो की मग लोकच शेवटी कायदा हातात घेतात. हे अशी वेळ का यावी याचं आत्मपरीक्षण मला असं वाटतं न्यायव्यवस्थेने सुद्धा करण्याची फार गरज आहे. की इतक्या मोठ्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर सुद्धा न्याय मिळायला इतकी वर्ष लागतात, थांबावं लागतं. हे अत्यंत संतापजनक आणि खेदजनक आहे. संदीप सर, यातला मुद्दा असा सुद्धा आपल्याला जाणवतो की जेव्हा डॉक्टरांची हत्या झाली, संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देश हादरून गेलेला होता. पण ज्या प्रकारच्या तपास यंत्रणांकडून तपास होणं आणि गुन्हेगारांना अटक करणं अपेक्षित होतं ते झालं नाही. त्यातून पुढच्या या हत्या होत गेल्या, याचं सुद्धा खापर याच सगळ्या व्यक्तींवरती जातं. नाही, आता ह्याच्यामध्ये असं आपल्याला म्हणजे पुरावे आपल्या हातात नाहीत की पुढच्या हत्या ह्या त्याच ह्याच्यातून झाल्या. पण एक निश्चित आहे की काही पुरोगामी व्यक्तींची हत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि त्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं आणि ज्या जलद गतीनं तपास व्हायला हवा होता तो झालेला नाही. हे निश्चितच मान्य करावं लागेल आणि ते दुर्दैवी आहे. आणि दाभोलकरांसारख्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे असं घडावं हे अत्यंत दुर्दैवी खेदजनक आहे. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. डॉक्टर हमीद दाभोलकर सुद्धा आता आपल्यासोबत होते. हमीदजी, तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत होते, ते सुद्धा माहिती देत होते. वैभव, तुमचेही धन्यवाद. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. उल्हासनगरमधील अत्याचार प्रकरणी, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. आरोपींना अटक होत नसल्यानं त्यांनी हे प्रयत्न केलाय. 1.5 महिन्यांपूर्वी अत्याचार झालेला होता, गुन्हा दाखल सुद्धा झाला. दोन्ही आरोपी अजूनही मोकाट आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या समोरच आत्मदहनाचा या कुटुंबियांनी प्रयत्न केलेला आहे. आरोपी पंकज त्रिकलाणी अजूनही मोकाट आहे. आरोपी रोशन मखिलाही याला सुद्धा अजून अटक झालेली नाहीये. त्यामुळे या पीडितेच्या कुटुंबियांनी आज आत्मदहनाचं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. सातत्यानं न्याय मिळत नाहीये ही भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली होती. एका बाजूला राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा प्रशासनाचे दरवाजे ठोठावून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाहीये. आरोपी मोकाट सुटतायत आणि या सगळ्यांना प्रशासन पाठीशी घालतंय. याचा संताप या पीडितेच्या कुटुंबियांच्या मनात होता
आणि त्यामुळेच आज आत्मदहन करून स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल यांनी उचललं, पण पोलीस तिथं वेळीच दाखल झाले आणि पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे। पीडितेच्या कुटुंबियांचा हा आक्रोश आहे, ही व्यथा आहे, संताप आहे। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। गणेश, ज्या पीडितेनं अत्याचार सहन केला त्या पीडितेला आज न्यायासाठी पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन आज इतकं टोकाचं आत्मदहनाचं पाऊल का उचलावं लागलं? काय घडलं गेल्या महिन्याभरात? विलास, हे जे पीडित कुटुंब आहे यांची 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे आणि हिच्या सोबत झालेला हा अत्याचाराचा प्रकार आहे। मे महिन्यामध्ये झालेला हा अत्याचाराचा प्रकार त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी या संदर्भात रितसर उल्हासनगर 1 नंबर पोलीस ठाण्यात या संदर्भाचा गुन्हा दाखल केला। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही 1.5 महिने झाले, मात्र पंकज त्रिलोकानी आणि रोशन माखीजा हे जे यामधील आरोपी आहेत त्यांना अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये। पोलिसांनी रितसर आरोपींना नोटीस देऊन या ठिकाणी बोलवलं होतं, त्यांची चौकशी केली होती। मात्र या पीडित कुटुंबियाचं म्हणणं असं आहे की तुम्ही चौकशीसाठी त्यांना बोलवता मात्र अटक का करत नाही, असा त्यांचा आरोप होता। आणि त्यामुळे त्यांचा असाही आरोप आहे की या आरोपींना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना चहा पाजतात, मग आम्हाला न्याय कसा मिळेल या संदर्भात त्यांनी एसीपी असतील, डीसीपी असतील, वरिष्ठांना या संदर्भात पत्रव्यवहार केला होता, मात्र त्याचं कोणतंही उत्तर या पीडित कुटुंबाला मिळालं नाही। आणि त्याच्यामुळे अखेर आरोपींना पोलीस संरक्षण देत आहेत का असा त्यांचा आरोप असल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी हे टोकाचं पाऊल उचललं। त्याच्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी सुद्धा, तिचे वडील आणि तिची आई हे सगळे या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर जमा झाले आणि त्यांनी रॉकेल आपल्या अंगावर ओतून आपल्याला पण गणेश, यात पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? का खरंच त्या आरोपात काही तथ्य आहे का? आरोपींना अटक का होत नाही, पोलीस काय सांगतायत? विलास, नक्कीच हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय यामध्ये आम्ही या संदर्भाचे जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी 2 दिवसापूर्वीच बोललो। त्यांचं असं म्हणणं होतं की या संदर्भाचा तपास चालू आहे। त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळेस ते आरोपी कोणत्या ठिकाणी होते, त्यांचं लोकेशन काय आहे किंवा कुठे होते या संदर्भाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। मात्र अजूनपर्यंत आता या संदर्भाचा तपास आम्ही कुठपर्यंत आलाय तो सांगू शकत नाहीये, मात्र चौकशी आमची सुरू आहे। येत्या काही दिवसांमध्ये ही चौकशी पूर्ण होईल आणि या संदर्भातला अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर या पुढची कारवाई होईल। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत होते, सांगत होते या संपूर्ण प्रकरणात नेमकं आतापर्यंत काय घडलंय। तर राज्यात एका बाजूला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना न्यायासाठी म्हणून पोलीस स्टेशनच्या दारावर आत्मदहन करण्याची वेळ पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना यावी, याच्यापेक्षा दुर्दैव आणखी काय असू शकतं? यानंतर बातमी नाशिकमधून आहे। नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांना चोप देण्यात आलाय। महिला पोलिसांकडून टवाळखोरांना हा चोप देण्यात आलेला आहे। मद्यपान करणाऱ्यांना सुद्धा चोप देण्यात आलाय। नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागातले उद्यानं, खाद्यपदार्थ दुकानाच्या बाहेर बसून मद्यपान करणाऱ्यांना या महिला पोलिसांनी चांगलंच बदडून काढलंय। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एका बाजूला ऐरणीवर आलेला असताना अशा प्रकारची ही कारवाई करण्यात आलेली आहे, जी अतिशय आवश्यक कारवाई म्हणावी लागेल। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, राजरोसपणे टवाळकी करणाऱ्या आणि महिलांची छेडछाड करणाऱ्या या टवाळखोरांना कशी अद्दल घडवली आहे? नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये निर्भया पथक पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलेले आहे। राज्याच्या गृह विभागाने त्यानंतर नाशिक पोलिसांना या संदर्भातले आदेश दिलेले आहे की आपल्या आपल्या विभागामधल्या ज्या महिला पथकं आहेत ती कार्यान्वित करावी आणि त्याच अनुषंगाने गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागांमधले असलेले हॉटस्पॉट हे पोलिसांकडून शोधले जात आहे आणि अशा हॉटस्पॉटवर जाऊन जे टवाळखोर मद्यपान करताय, त्याचबरोबर त्या ठिकाणचा आजूबाजूचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय, अशा टवाळखोरांवरती पोलिसांकडून दंडुके चालवण्याची कारवाई केली जाते। विशेष म्हणजे ही कारवाई करण्याचे अधिकार महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहे। यासाठी नाशिक पोलिसांनी 4 ते 5 वेगवेगळी महिलांची पथकं बनवलेली आहे। त्यांच्यासोबत 4 पोलीस कॉन्स्टेबल देखील देण्यात आलेले आहे, काही अधिकारी देखील देण्यात आलेले आहे। त्यांना जरी काही अडचण आली तर तातडीने त्यांना
त्यांची मदत देखील मिळणार आहे. अशा प्रकारचे हे पथकं शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हॉटस्पॉटवरती जाऊन या टवाळखोरांना दंडुक्याच्या साह्यानं पिटाळून लावताय, बडवताय, अशा प्रकारची ही कारवाई केली गेलेली आहे आणि या कारवाईचं नाशिककरांनी देखील स्वागत केलेलं आहे. कारण अशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे टवाळखोर बसलेले असतात. मद्यपान करून येणाऱ्या महिलांची छेड काढणं असेल किंवा अनेक नागरिकांना देखील त्रास होत असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे त्या कारवाईचं कौतुक केले जात आहे. निश्चितच हे कौतुक व्हायलाच हवं, कारण पण त्याच्याबरोबर हे सुद्धा व्हायला हवं की हा जो दंडुका आता मोकळा सोडलेला आहे तो दंडुका केवळ काही दिवसापुरता ठेवू नये, तर निर्भया पथक हे खऱ्या अर्थानं निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राणीच्या बागेत आता नवीन 2 सदस्य आलेत. कायम राजकीय वादात असलेल्या पेंग्विनबाबत एक आनंदाची बातमी आली आहे. राणीच्या बागेत 2 नवीन पिलांचा जन्म झालाय. डोनाल्ड आणि डेसी या जोडीनं ओरिओ या नर पिलाला जन्म दिलाय, तर मोल्ट आणि फ्लिपर या जोडीनं नवजात पिलाला जन्म दिलाय. आता राणीच्या बागेत एकूण 9 पेंग्विन झालेत. पंचवीस दिवसाचं बाळ हे आजही त्या आई, मोल आणि फ्लिपर असं जे जोडी आहे ते त्याला सांभाळत आहे. आणि अत्यंत आमची टीम, जी डॉक्टर टीम आहे किंवा ज्या त्या ह्याच्यामध्ये पेंग्विन कक्षामध्ये काम करणारे लोक आहेत ते सगळं त्यांची काळजी घेत आहेत. स्वतः या वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालयाचे त्रिपाठी म्हणून जे डॉक्टर आहेत ते या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः याची माहिती घेत आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. पेंग्विनवरून सातत्यानं राजकारण, वाद प्रतिवाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र याच पेंग्विनच्या बाबतीत एक आनंदाची बातमी मिळालेली आहे. आत्ता आपण ह्या पेंग्विन कक्षात आहोत आणि पेंग्विन कक्षामध्ये ओरिओ नावच्या नवजात पिल्लाचा जन्म जो आहे तो झालेला आहे. आणि आता ओरिओ या नवजात पिलाला आता आपल्याला पाहता येणार आहे. राणीच्या बागेतील ह्या पेंग्विन हॉलमध्ये आपल्याला हा आता पेंग्विन पाहता येणार आहे. खरं तर 1 मे 2021 रोजी डोनाल्ड आणि डेसी या जोडीनं जे आहे ते एक अंड दिलं होतं आणि त्यानंतर ह्या पिलाचा जो आहे जन्म झालेला आहे. ओरिओ हा नर असून आता त्याची देखभाल जी आहे ती राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता सर्वांसाठीच हा पेंग्विन जो आहे तो पाहायला मिळतोय. आत्ता राणीच्या बागेमध्ये एकूण 9 पेंग्विन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पेंग्विनच्या ट्रेंडरबाबत सुद्धा ही वाद जे आहेत ते सुरू होते. मात्र एक आनंदाची बातमी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते की पेंग्विन कक्षामध्ये 2 पेंग्विन जे आहेत ते आता वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा मुंबईतलं पेंग्विनचं कुटुंब दिवसेंदिवस वाढतंय. याचसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता जी दृश्य आपण पाहणार आहोत ती तुमचं लक्ष विचलित करू शकतात. गुजरातमधल्या दाहोदमधली ही दृश्य आहेत. खड्ड्यातून बाईक चालवताना एका बाईकस्वाराचा तोल गेला. हा बाईकस्वाराच्या बाजूने ट्रॅक्टर जात होता. या बाईकस्वाराचा तोल गेल्यानं तो खाली कोसळला. या बाईकस्वाराबरोबर एक छोटा मुलगा आणि एक महिला सुद्धा होती. बाईकवरून कोसळल्यानंतर महिलेनं दाखवलेली समयसूचकता महत्त्वाची ठरली. त्या महिलेनं पतीसह मुलाला एका क्षणाच्या आत मागे खेचलं. त्यामुळे त्यांच्यावरचं मोठं संकट टळलं. बाईकवरच्या 3 जणांचे प्राण वाचलेत. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे बाईकस्वारांचा तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळतात. अशा वेळी त्यांना इतर वाहनांकडून मोठा धोका असतो. त्यामुळे रस्त्यावरचे हे खड्डे बुजवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सगळेजण दाहोदमधल्या त्या कुटुंबाप्रमाणे सुदैवी ठरत नाहीत.
या सगळ्या बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.